नमस्कार, मी निरंजन. EG न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपल्या बरोबर इथं कोल्हापूरमध्ये मी आता आहे. कोल्हापूरचे खूप नामांकित इतिहास तज्ज्ञ, इतिहास संशोधक आणि शस्त्र संग्राहक विनोद साळोखे सर यांच्या बरोबर. नमस्कार सर, आजच्या घडीला तुमच्याकडं किती शस्त्रांचा संग्रह आहे? सर, म्हणजे मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, पण तत्पूर्वी मी एका गोष्टीचं हे करतो की मी इतिहास संशोधक नाही आणि तज्ज्ञ नाही. मी अभ्यासक आहे. स्वतःला मी अभ्यासक समजतो आणि आयुष्यभर मला या अभ्यासात राहणं, या ऋणात राहणं मला फार आवडेल. आता तब्बल सर माझ्या संग्रहात म्हणण्यापेक्षा माझ्या अभ्यासात, कारण मी नुसता संग्रह नाही केलेला आहे, प्रत्येक शस्त्रांचा अभ्यास करतो आम्ही आणि मुलांना तो शिकवतो. तर साधारण 2,000 ते 2,500च्या आसपास आपल्याकडे शस्त्र आहेत आणि इतका मोठा खाजगी संग्रह पण केला, याचा मला फार म्हणजे तो माझी संपदा नसून मला तो इतरांसाठी देण्यात मला फार बरं वाटेल, जास्त आवडेल. पण आता म्हणजे ही मुळात तुम्ही सुरुवात कशी केली शस्त्र संग्रह करायला? सर, वयाच्या साधारण 9व्या-10व्या वर्षी मला माझे आजोबा जे होते शाहू महाराजांच्याकडे शिकारीची व्यवस्था बघायची. त्यामुळे घरात तशी प्राण्यांची मुंडकी किंवा शस्त्र अशी सहज बघायला मिळायची. पण मला माझ्या वडिलांनी एक ठेवणीतले एक शस्त्र मला त्यावेळी असं सहज दिलेलं, ठेवाल हे तुला म्हणून. आणि त्यावेळेपासून माझी याच्यातली रुची वाढली आणि मुळात वडील मर्दानी खेळाचे वस्ताद होते. त्यामुळे त्यांच्याकडे शस्त्रकला, युद्धकला शिकता शिकता माझा यातला अभ्यास पण वाढला, माझी यातली रुची वाढली आणि त्यामुळे इतिहासाकडे ओढ लागलो खऱ्या अर्थाने त्यावेळेला. पण आता मग काय, कोणत्या पद्धतीची आहेत, काय काय प्रकारची शस्त्र आहेत? आता सर, शस्त्र जर म्हटलं तर माझ्याकडे शिवपूर्वकालीन आहेत, शिवोत्तरकालीन आहेत आणि शिवकालीन, हे सगळ्या पठडी आहेत. मग मुघल आहेत, पोर्तुगीजांचे आहेत, इंग्रजांचे आहेत, आपली भारतीय आहेत, अगदी निजाम सरांचे तिकडची पण आहे, निजामांची पण आहेत, टिपू सुलतानचे, म्हणजे टिपू सुलतानचे बाबा हैदर अलीच्या कालखंडातले आहेत. तुम्ही इनफॅक्ट मी असं म्हणेन की तुमच्या तोंडात जे नाव येईल ते सगळी शस्त्र माझ्याकडे आहेत. आता बऱ्यापैकी सगळीच आहेत. अगदी म्हणजे पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातल्या मॅचलॉकच्या बंदुका सुद्धा आहेत माझ्याकडे. दगडी तोफगोळे आहेत, कुल्फी तोफगोळे आहेत, लोखंडी तोफगोळे आहेत, तोफा आहेत छोट्या छोट्या, सगळी शस्त्र आहेत. मग त्याच्यात अगदी तुम्ही जर हे बघितलं, अफजल खानाचा वध खऱ्या अर्थाने ज्या शस्त्रांनी झाला, वाघनख्याने वध झाला नाही, ज्या बिछव्याने झाला, ज्याला खंजराली असं म्हटलं जातं. ऍक्च्युली खंजराली शस्त्र कोणाला माहित नाही, तर हे खंजराली किंवा बिछवा, या शस्त्रानं अफजल खानाचा वध झालेला आहे. म्हणजे यानं कोत्रा बाहेर काढलेला आहे. वाघनख्याने कोत्रा बाहेर नाही काढलेला. वाघनखे फक्त डिस्ट्रॅक्ट करते, त्याची पकड सैल करण्यासाठी होती. वाघनखे डिस्ट्रॅक्ट नाही, वाघनख वधासाठी नव्हते. तर हे शस्त्र जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांनी जवळ बाळगलं होतं, त्याचा कोत्रा बाहेर काढता यावं. पण म्हणजे असं एरवी कुठे बघायला फारसं मिळालेलं या शस्त्राची बनावटच त्यावेळी झालेली आहे. इनफॅक्ट महाराजांनी त्या प्रसंगासाठी शस्त्र बनवलेलं होतं. हे शस्त्र जर तुम्ही हातात घातला तरी हातातून शस्त्र सहजासहजी निसटत नाही, निघत नाही. असं शस्त्र धरणं वेगळं, कुठले निसटून जाऊ शकतं. पण हे शस्त्र कमी ताकदीत जास्तीत जास्त जायबंदी करण्यासाठी शस्त्र बनले. खंजराली म्हटलं जातं, त्याला बिछवा म्हटलं जातं. आणि बिछवे किंवा खंजीर बऱ्याच प्रकारचे आहेत, पण या प्रकारचा इतिहासात परत कधी वापरलेला नाही, त्याच्यापूर्वी कधी वापरलेलं नाही, म्हणून शस्त्र वेगळं आहे. हातातून ते निघत नाही, त्या पकडले की हातातून निघत नाही आणि ते पूर्ण बाहेर काढण्यासाठीच आहे सगळं मटेरियल. आणि हे कुठल्या याचं बनवायचे? आता हा जो धातू आहे याला धडीचा किंवा घडीचा म्हटलं जातं. पूर्वी भारत देश हा जगातला एकमेव देश असा होता की जो शस्त्र बनवायसाठी धातू निर्यात करायचा. त्याला काळा धातू किंवा गट्टू म्हटलं जायचं आणि तो कर्नाटकात मुबलक सापडायचा. आता त्या प्रकारचा पोलाद, ऍक्च्युली खरं तर पोलादाचं एक स्वरूप आहे, पण हा घडीच्या स्वरूपात बनवला जायचा. आपल्याकडे शस्त्र कास्टिंग शस्त्र कधी बनवली जायची नाही. किंवा जे आपल्याकडं आता जी प्रचलित लोकांच्या पद्धत आहे दमास्कस, आपल्याकडे दमास्कस फार कमी पद्धतीत चालतो. पूर्वीच्या काळी घडी नावाची पद्धत, म्हणजे आज सुद्धा जपानमध्ये समुराई त्या पद्धतीने बनवली जाते की त्याच्यामध्ये धातूंच्या घड्या घातल्या जातात आणि त्या हे केल्या जातात. आणि त्याच्यामध्ये घडी घालताना पाठीमागच्या बाजूला हार्ड आणि पुढच्या बाजूला सॉफ्ट मेटल वापरलं जातं. अशा त्या पद्धतीतले आहे ते मेटल सगळे धातू, पोलादच आहे. आणि ही बाकीची जी आता ही ऍक्च्युली आपल्याकडे प्रचलित, त्याला विजापुरी कट्यार म्हणतात, पण ही निजाम कट्यार आहे. खरं तर निजामांच्या कालखंडातला हा म्हणजे त्यांचं शस्त्र आहे. आपल्याकडे कट्यारी भरपूर आहेत. कट्यारचा अर्थ कटी वार असा होता तो, कारण कमरेला ठेवायचं शस्त्र हे होतं. कटी आर असं म्हणायचे. आर म्हणजे त्यावेळेला एक धातूचं टोक म्हणजे आर, आपण साध्या भाषेत पण आपल्या भोवऱ्याला, तर ती आर, कटी आर म्हणजे कट्याला कमरेला ठेवायचं शस्त्र.
तर हे आणीबाणीचं शस्त्र म्हणून कट्याराचा वापर केला जायचा पूर्वी किंवा द्वंद्व युद्धासाठी. तर कट्यारी बऱ्याच प्रकारचे आहेत. ही निजाम कट्यार आहे. याचं वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये परत तुमच्या बोटांना संरक्षण मिळतं. त्याचबरोबर वरून येणारे रक्ताची जी ओघळ आहे ते मुठीत न जाता बाजूला केले जातात. हे निजाम कट्यार आहे. याच्यात मराठा कट्यार पण येतात, मुघल कट्यार आहेत. कट्यारींचे तब्बल 100पेक्षा जास्त प्रकार आहेत. कट्यारीचे बरेच प्रकार आहेत. अर्थात प्रत्येक कमरेला ठेवलं जाणारं शस्त्र कट्यार म्हटलं जातं. आपल्याकडं ते लोक खंजीर म्हणतात किंवा ते लोक त्याला मग त्याच्यात बरेच प्रकार, पेशकबज आहे, खंजीर आहे, बिचवा आहे, खंजराले आहे, असे बरेच आहेत. सुरा म्हटलं पण कमरेला ठेवलं जाणारं शस्त्र म्हणजे कटिया असा शब्द आहे त्याचा प्रचलित. ही त्यातलीच हा त्यातला प्रकार. हा खंजीर आहे. हा खंजीर आहे. हे मुघल शस्त्र आहे. अर्थात आपल्या आणि त्यांच्या शस्त्रामध्ये फरक काय तर आपली शस्त्र ही अन्यायाविरुद्ध उठलेली होती आणि त्यांची शस्त्र ही निशस्त्रांच्यावर वार करण्यासाठी होती. आता आपल्याकडे तलवारी अशा बऱ्याच आहेत. जर तुम्ही मराठा तलवारी जर अभ्यास केला सर तर ह्या पेपर वेटेड आहे. लिटरली अगदी कागदासारख्या हलक्या आहेत. तुम्ही किती तास लढाई खेळणार आहात हे तुम्हाला माहित नसायचं. जी गनिमी काव्याची युद्धनीती होती, जे युद्धशास्त्र होतं त्याच्यातच असं होतं की तुम्हाला लढाईच किती तास खेळायची माहित नाही. मग तुम्ही वजनदार शस्त्र घेऊन काय खेळणार? 3 तास, 2 तास, 4 तास की 8 10 तास? अर्थात पावनखिंड जवळजवळ 12 तास लढवणं आपल्याला माहिती आहे. अशा बऱ्याच लढाई आहेत की ज्याच्यामध्ये वेळेला बंधन होतं. शंख फुंकून समोरासमोरच्या लढाई आपल्या नव्हत्या. त्यामुळे मराठ्यांची शस्त्र ही जाणीवपूर्वक लवचिक आणि हलक्या वजनाची, अतिशय हलकी आहेत शस्त्र मराठ्यांची. फारच पेपर. आणि जर मुघलांची शस्त्र जर बघितला तर तुलनेनं याच्यापेक्षा तिप्पट चोपट वजन जास्त आहे, वजनदार. कारण त्यांना एक घाव 2 तुकडे, समोरच्यावर वार करायचा प्रतिकार नव्हता, पण आपल्याला प्रतिकार करण्यासाठी शस्त्र बनवायची होती. त्यामुळे तुम्ही मराठ्यांच्या शस्त्रांचं जर वैशिष्ट्य बघितलं तर संरक्षण आधी आणि नंतर वार अशा पद्धतीची आहेत सगळी शस्त्र जर बघितलं तर. याचं मुठीचं आणि हे पाठीमागे जे आहे याचं काय? आता याच्यात सर असं आहे, ही राहू दे विचारतात. आता ही खरी शिव कालखंडातली आहे. याच्यावरती जे चित्र आहेत त्याच्यावर. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याकडे असं सांगितलं होतं की मुठी या परत ज्या बनवल्या ह्या बोटांच्या संरक्षणासाठी बनवल्या. तर त्याच्यापेक्षा तथ्य असं आहे की या तलवारीने किती तास किती काळ लढाई खेळणार तुम्हाला माहित नाही. अर्थातच ती रक्तानं ओथंबलेली असेल. ज्यावेळी रक्ताची ओघळ याच्यावरती येतील आणि ते ओघळ ज्यावेळी मुठीत जातील त्यावेळी तलवार आपल्या हातात राहणार नाही, निसटायला लागणार. कारण रक्त बुळबुळीत असेल ते सुटायला लागणार. म्हणून हे रक्ताची ओघळ बाहेरच्या बाहेर निघून जावीत, हातावर नेता बाहेरून पाठ त्याचे निघून जावे म्हणून या परस बनवलेल्या असायच्या खरं तर. कारण या मुठी आत याला चमडच असायचं गोंधळलेलं, त्याला रक्त लागलं तर ओलचं झालं तर निसटणार म्हणून त्याच्यात. अर्थात हाताच्या संरक्षणासाठी बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या. हाताच्या संरक्षण याची गरज नव्हती, हे रक्त ओघळून जाण्यासाठी. आणि खालचा जो देठ आहे याला तोटी म्हणतात, याला गज म्हणतात, याला देठ म्हणतात. त्याच्यात बरेच अंग आहेत वेगवेगळे. हा पदच्या खालचा हा अगदी आता हे शस्त्र लांबून मार करू शकतो, पण ज्यावेळी अगदी जवळ येईल माणूस तर त्यावेळेला त्याला जायबंदी करण्यासाठी हे शस्त्र आहे. मग ते डोक्यात मारता येईल, नरड्यात मारता येईल, छातीत घुसवता येईल. हे टोकदार असते. हे जवळच्या ह्याच्यात त्याला मारता यावं हे त्याच्यासाठी आहे. आणि याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे बॅलन्स करण्यासाठी. तुम्ही जर वेपन्स बघितली तर ही पुढे पडत नाही, पुढत नाही. त्यामुळे काउंटर वेटसाठी हे बनवलेले आहे. कारण तुम्ही जर मुघलांची शस्त्र बघितली तर ती कंपल्सरी पुढेच पडतात, त्याला बॅलन्स नाही, ते सगळे झुकतात. पण ही शस्त्र तशी नाही. तुम्ही किती तास हाताने चालवलं. अर्थात हे मी का ठामपणे सांगू शकतो कारण मी जसं चालवतो तसं मी शस्त्रच चालवतो. मर्दानी खेळत असल्यामुळे शस्त्र चालवत असल्यामुळे आम्हाला याचा अभ्यास आहे की कोणतं शस्त्र किती वेळ चालवता येईल आपल्याला. त्याच्यासाठी बॅलन्सची फार गरज असते. त्यामुळे या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शस्त्रांमध्ये बॅलन्स हा फार महत्वाचा असतो. लढाईसाठी बॅलन्सची शस्त्र लागतात. आता जसं आपल्याला सांगितलं जातं की ढाली आपण बघतो, म्हणजे आता सर्रास चित्रपटामध्ये खन्न खन्न आवाज दाखवतात ढालीवरचे, पण इतिहासात मेटलच्या ढालीच कधी नाहीये. कारण धातूच्या ढाली घेऊन लढाई खेळणं इतकं सोपं नव्हतं. पण सगळ्यात महत्वाचं काय की एखादा मावळा किंवा एखादा आपला लढवय्या एकच ढाल घेऊन जात नव्हता. कंपल्सरी 3 ढाली असायच्या, एक पुढच्या बाजूला, एक पाठीवरती आणि एक हातात. आणि आपल्याकडे हे सांगितलं जातं की तलवारी म्हणजे प्रत्येक आपल्या आता बोलायला नको बऱ्याच तलवारीची नावं घेतली जातात, पण एक तलवार घेऊन कधीच कुणी लढाईला गेलेला आजपर्यंत नाहीये कोणी. प्रत्येकाकडे किमान 2 ते 3 तलवारी असायच्या. कारण युद्धात जर तलवार तुटली तर आपण तिथं टाइम प्लीज म्हणू शकत नाही, दुसरं शस्त्र पाहिजे सोबत आपल्याकडे. त्यामुळे 2-3 तलवारी कंपल्सरी असायच्या. आणि ढाली ह्या त्यावेळेला चमड्याच्या आयदर लाकडाच्याच असायच्या.
म्हणजे आपल्याला सांगितलं कासव आता एवढी कासव मारणं आणि एवढी कासवाच्या ढाली आणणं शक्य नव्हतं. आपल्याकडे हत्तीच्या, गेंड्याच्या, मगरीच्या, अगदीच काय म्हणजे साध्या म्हशी जनावरांच्या चमड्याच्या ढाली बनवल्या जायच्या. कारण चमडं मडवल्यानंतर ते इतकं कठीण आणि इतकं चिवट होतं की ते कुठल्याही धारदार शस्त्रानं तोडणं शक्य नसतं, कधीच शक्य नव्हतं. आणि हा जो पार्ट आहे, आपण जो हा पुढे पाडतो प्रत्येक ढालीला आपण हे बघतो, हे लोकांना लक्षात नाही कशासाठी. तर ह्या चमड्यातून त्याच्या कड्या ओवून घेतलेल्या असायच्या, हे त्याच्यासाठी असायचं. हा डेकोरेशनचा पार्ट नंतरचा, पण तो त्याच्यासाठी आहे की त्याच्यातून ते ओवूनच घ्यायला लागायचं कंपल्सरी, त्याच्यासाठी असायचं. आता हे गेंड्याचे कातड आहे ऍक्च्युली, गेंड्याच्या कातडीची हे ढाल. आपण नुसती ती म्हण वापरतो, गेंड्याची कातडी आहे. हा, कधीच नाही. कारण ह्या जे चमडं आहे, आता आपल्या चर्मकाराला माहिती आहे की चमडं एकदा कमावल्यानंतर ते तुटू फाटू शकत नाही, इतकं कठीण असायचं ते. त्यामुळे लोखंडी आणि धातूच्या ढालींची कधी गरज भासली नाही आपल्याला, कधीच नव्हती. अर्थात आता चित्रपटांमध्ये दाखवतात पण, अन्यथा सगळ्या ढाली या चमड्याच्याच आहेत. फार म्हणजे अगदी क्वचित लाकडाच्या, चिवट लाकडाच्या वगैरे, नाहीतर अन्यथा सगळ्या चमड्याच्या. हा नंतरच्या कालखंडात येत गेल्या, जसं बुलेट प्रूफ जॅकेट बनायला लागली इंग्रज आल्यानंतर, त्यानंतर त्या लोखंडी ढाली यायला लागली. अन्यथा लोखंडी ढाली नव्हत्या कधी, धातूच्या ढाली कधीच नव्हत्या सगळ्या. आता तुम्ही हा मराठा तलवार आणि मोगल तलवार, मोगल तलवार आहे का? हो, आहे ना. आता हे शस्त्र हातात घेऊन बघा, तुम्हाला याचं बॅलन्स कळेल किती जड आहे. आणि छोटी तलवार आहे, अगदी फार छोटी आहे. ह्याच्या तर मोठ्या पण आहेत माझ्याकडे. म्हणजे माझ्याकडे पोर्तुगीज आहेत, समुद्रात चालवायच्या, पाण्यात वार करायच्या तलवारी आहेत, सगळ्या वेगळ्या असायच्या. पाण्यात तुम्ही जर एक प्रयोग करून बघितला, जर छोटी काठी जर घेतली आणि ती फिरवली तर तुम्ही ती स्ट्रेट फिरवू शकत नाही, ती अशी हलते. पण तेच रुंद पान असेल तर ते सरळ जात. तर आरमाराच्या तलवारी आहेत त्या रुंद असतात, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट रुंदीला असतात, याच्यापेक्षा रुंद असतात त्या. आणि यांची जी शस्त्र आहेत मुघलांची, काउंटर वेट पण नाही. नाही, काउंटर वेट नाही. अशी बरीच शस्त्र आहेत की त्यांना वेट इतकं हेवी आहेत. आता आज आपल्याला ते उघडता येत नाहीत बऱ्याच, तुम्ही पाटील दाखवलं, प्रचंड आहे तो साठा. तर त्याच्यातली जर तुम्ही शस्त्र बघितले तर ती जडच आहे, 100% जड आहे ती. कारण तुम्हाला ते एका घावात तोडायचं, समोरच्याला वार करायचं, अशा पद्धतीचे प्रतिकार करायची नाही, ती मारायची शस्त्र आहे. त्यामुळे ती जडच आहेत सर्रास सगळे शस्त्र. अर्थात अशी काही शस्त्र नंतर निर्माण झाली की त्यांनी मराठ्यांच्या कॉप्या केल्या, आम्ही त्यांच्यातले घेतलं. अर्थात हा सगळा युद्धनीतीचा भाग आहे. जे चांगलं आहे ते प्रत्येकाने एकमेकांकडे घेतलेलं आहे. मग बंदुकांचा शोध असो किंवा तोफा, उखळी तोफांच्या पासून आपण मोठ्या तोफांच्या पर्यंत गेलो. अर्थात बंदूक आहे तोफांवरून नंतर आलेल्या, त्यांच्या नंतर आलेल्या. मग आपल्याकडं अशा बऱ्याच लोकांना हे बघितल्यानंतर या शोच्या वाटतात, ह्या शोच्या नाहीये. या वाड्यांच्या देवळ्यांमध्ये म्हणजे राजवाड्यांमध्ये किंवा किल्ल्यांवरती छोट्या छोट्या ठिकाणी या असायच्या. ह्यांचं काम काय असायचं तर एक तर इशारा देणे. अर्थात ज्यावेळी आपल्याला मागं हटायचं असतं, कक्षापर्यंत मागं हटायचं, त्यावेळी ह्या पेटवून पेटवून मागं सरकत जायचं की लोकांनाही कळायला पाहिजे की कुठंपर्यंत गनिम आहे, आपल्याच लोकांना कळावं गनिम कुठंपर्यंत आहे. आणि यानं कसं आहे, ह्यातनं उडल्यानंतर बारूद हा बंदुकीसारखा, म्हणजे समोर आलेले जे काही 8-10 जण असेल त्या सगळ्यांना त्याचे छरे लागले, जायबंदी व्हायचं, त्यामुळे लावत जायचं. तर या शोच्या नाही आहेत ह्या. आता ही पंचधातूची आहे, त्याच्याकडे आता 200-300 ग्रॅम त्यात सोनं आहे, पंचधातूची. ही टिपू सुलतानचा बाबा हैदर अली त्याच्या कालखंडातली ही तोफी, आणि आजही जिवंत आहे सुदैवामध्ये. आम्ही त्याला जिवंत आणि मृत असं कॅल्क्युलेट करतो. म्हणजे एखादी आजही वापरात येऊ शकत असेल तर तिला जिवंत म्हणतात. आणि आपल्या आणि बाहेर ज्यांच्या तोफांमध्ये हा पण फरक आहे. ज्या इंग्रजांनी तोफा आणल्या, म्हणजे ज्या बोटीवर त्यांच्या तोफा आणल्या, त्या कास्टिंगच्या असायच्या. आणि आपल्याकडच्या तोफा जर आजही किल्ल्यांवर जाऊन बघितलं तर त्याला लेयर्स आहेत, ज्या पदर आणि पदर वन टाइम कास्टेड नाहीये, त्याच्यावरती लेअर आहे. एका तोफेला साधारण तुम्हाला एक 70-80 लेअर दिसतील, त्यामुळे त्या चिवट आहेत. आपल्यातल्या तोफा फार फुटलेल्या तुम्हाला कमी बघायला मिळतील. पण बाहेरच्या ज्या तोफा आहेत, कास्टेड तोफा, त्या तुम्हाला फुटलेले असेल तोंड त्यांची. आपल्याकडच्या तोफा फुटत नाही, ते कारण त्याचं आहे की घडीचा धातू त्याच्यात वापरल्यामुळे जड आहे साधारण. हे ठासणीच असणार, हे तोफ ही कंपल्सरी ठासणीची असायची, तोफेला ठासणीशिवाय पर्यायच नसायचा. पण मग गोळा जो असतो, आता गोळ्यांमध्ये प्रकार आहे, कुल्फी गोळा, दगडी गोळा रोखणे, कशासाठी वापर करायचा आहे. अर्थात किल्ल्यावरती मारा, आता आपण 2 पद्धती किल्ल्यावर मारा. किल्ल्याचा बुरुज जर ढासवायचा, किल्ल्याला जर नुकसानी द्यायची असेल तर त्याला जड गोळे वापरले जायचे की जेणेकरून तो दंडीच्या आदरतेतला भाग फुटावा.
आणि शत्रू सैन्याच्या गोटात जर तो गोळा धाडायचा असेल, तिथं नुकसान करायचं तर कुल्फी गोळे. कुल्फी गोळे इन द सेन्स त्या गोळ्याला परत आत दारू भरता यायची. म्हणजे इथून आता जसं आपण दिवाळीचे फटाके उडवतो ते पुढे जाऊन उडतात, तर तो गोळा तिथं गेल्यानंतर तिथं जाऊन ब्लास्ट झाला पाहिजे, ते कुल्फी गोळे. इथं गोळा उडवायचं काम तोफ करेल, पण तिथं गेल्यानंतर गोळा ब्लास्ट होईल, अशी ते कुल्फी गोळ्यामध्ये सोय असायची. त्यामुळे तोफ कशासाठी, कोणत्या माऱ्यासाठी वापरायचे. आता दरवाजा जर तोडायचा आहे तर त्याला दगडी गोळे नाही चालायचे, त्याला लोखंडी गोळे पाहिजे. तर लोखंडी गोळे, धातूचे गोळे मोठे वापरले जायचे की जे जड आहे आणि ते दरवाजा तोडतील किंवा बुर्जाचा एखादा भाग तडबंदी तोडतील, अशा पद्धतीचे गोळे असायचे. आता याच्यामध्ये छोटे गोळे असायचे किंवा शिशाचे छर्रे भरले जायचे. अर्थात आपण छर्रे बघतो तर तयार असतात, तेवढे नाही, ते वेडे वाकडे असायचे की जेणेकरून जाऊन जायबंदी व्हावं अशा पद्धतीचे असायचे. आणि या पिस्तुला ज्या आहेत आता पिस्टल्स म्हणता येणार नाही ना, हेच मी म्हणतो की तोफांच्या नंतरचं जे स्वरूप होतं बंदुकांचं ते अशा पद्धतीचं होतं. अर्थात हे तर छोटा आहे, हा म्हणजे आपण याला शॉर्ट बॅरल म्हणू शकतो. हे पण ठासणीच आहे, याला ठासणी इथं ठेवायची असायची, याच्यामध्ये दारू ठासून भरायची आणि मग त्याच्यावरती शिशाच्या गोळ्या किंवा छर्रे लावले जायचे. आणि ह्या लांब पल्ल्यासाठी नव्हत्या, या अगदी अर्धा फुटावर मारायसाठी, अगदी जवळच्या जवळ मारायसाठी. आता अर्थात यांची पद्धत वेगळी होती फार. आता जसं आपण ट्रिगर ओढला आणि समोरचा माणूस मेला असं नसायचं. तर याच्यामध्ये हा चाप ओढल्यानंतर इथे एक चकमक दगड असायचा आणि गंधक, मग ते वातीसारखं पेटत जायचं आणि मग आतला बारूद ब्लास्ट करून मग ते उडायचं. त्याच्यासाठी आपल्याला ते तेवढा वेळ थांबणं गरजेचं असायचं. ते पेटलं आणि बऱ्याचदा असं व्हायचं की ते पेटलं बघायच्या, ते फार वेळ लागायचे, बघायच्या आधीमध्ये उडायचे किंवा नंतर उडायचं असं व्हायचं. त्यामुळे बरेच मिस व्हायचे. आणि मग नंतरच्या पद्धती आल्या त्या काडतुसांच्या. याच्या पुढचं प्रकार होतं काडतूस, याच्या पुढचं प्रकार काडतूस. ते पण अशा, बरं त्या काडतुसाच्या आधीचं पण स्वरूप लोकांना माहित नाही की काडतुसाच्या ऐवजी पुरळी यायची. त्या प्रत्येक एका म्हणजे प्रमाण कसं मोजायचं, सुरुवातीला डायरेक्ट दस्तानी यायची, म्हणजे डायरेक्ट बंद हे यायची, दारूखानी यायची, ते दारू टाकायला लागायची, त्याला मोजमाप नसायचं. पण नंतर सुरळ्या यायला लागल्या, ती सुरळी खोलायची, ती त्यात दारू ओतायची आणि त्याच्यातच छरे असायचे, ते दाबून भरायला लागायचे. काडतुसाच्या पूर्वीचा प्रकार. आणि नंतर काडतुस तयार आलीत. मग काडतुस पण सुरुवातीला अशा पद्धतीने पेटवली जायची, नंतर नंतर स्पार्किंग, त्याला स्पार्किंगची पद्धत आली. तर ही कुठल्या काळातली असेल? आता ही साधारण 250 वर्षापूर्वीची आहे. त्याला सिंध प्रांतातल्या म्हणतात, म्हणजे पाकिस्तानाचा आता जो आहे प्रांत त्याच्यातला एक मॅचलॉक आहे ही. अर्थात या सगळ्या पंक्चर करून घेतलं, त्याचा परत पुनर्वापर होणार नाही अशा पद्धतीने मॅजिस्ट्रेट मध्ये पंक्चर करून घेतले सगळ्यांचे पेपर कसे केले नाही. एवढ्या बंदुका उडवायची गरज, डायरेक्ट डोक्यात मारायला मरेल एवढ्या सहज मारते, सहज माणसं मारते. याच्यातल्या आपल्याकडे एक म्हण होती की दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून मारणं. तर ह्या यायच्या पूर्वी तोफांच्या नंतर ज्या पहिल्या बंदुका आल्या तर त्या साधारण 10-12 फूट, 15 फूट, 8 फूट, 7 फूट अशा लांबीची असायची. त्याची बॅरल सुद्धा एवढी एवढी मोठी असायची. मग ती एकानं खांद्यावर धरायची आणि मागच्याने मग ते जुळवून मारायचे. म्हणून आपल्याकडे ती म्हण प्रचलित आहे की दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून गोळ्या मारणे. अर्थात त्या पद्धतीत तथ्य आहे ती सुरुवातीला होती. त्यानंतर त्यांचं स्वरूप छोटं छोटं होत गेलं की त्याच्या हातात बसतील आणि मग त्याच्यात ते पहिल्यांदा एकच बार असायचं, मग त्याच्यात त्या डबल बॅरल आल्यानंतर ठासणीत सुद्धा डबल बॅरल फार रेअर आहे, त्याच्यात आहे आपल्याकडं. आता माझ्याकडे सगळ्यात मोठी आहे ती 7.25 फुटाची आहे. 7.25 फूट लांबीची आहे. काही सोन्याचं काम असणारे आहेत, काही चांदीचं काम आहे, प्लेटिंग आहे. सोन्याचं नक्षीकाम जर यांच्यावरचं बघितलं तर आत्ताच्या मशीनना सुद्धा शक्य नाही, इतकं बारीक आणि इतकं सुरेख काम आहे. अर्थात लोक देताना सोन्यासहित देत नाहीत, खरवडून देतात, काढून. पण आहेत माझ्याकडे तसे सोन्याचं काम असणारे आहेत त्यातले बंदुका. आणखीन काही वस्तू आता सर हे आहेत गडांची कुलपं आहेत, वाड्यांची गडांची कुलपं माझ्याकडे बरीच आहेत. आता एक वरच्या वर सापडली. तर याची पद्धत अशी होती की आपल्याकडे आता डमी किल्ल्या बनवायला लागतात, ह्याची डमी किल्ली बनवू शकत नाही या कुलपांच्या. ह्याच्यासाठी मला ओरिजिनल किल्ली पाहिजे आणि ओरिजिनल किल्ली दिल्यानंतर सुद्धा ती किल्ली चालवायचं लोक पाहिजे आपल्याकडे. किल्ली हातात मिळाल्यानंतर हे कुलूप सहजासहजी उघडता येत नाही. ओके. अर्थात ते गडकऱ्यालाच माहिती, प्रत्येक गडा कुलपाची पद्धत ही ठेवण फार वेगळी असायची की त्या गडकऱ्याला किंवा त्या कुलपाचा सांभाळ करणाऱ्यालाच फक्त माहिती असायचं की कुलूप कसं उघडते. आपल्याकडे अशी कुलप आहेत की तुम्हाला किल्ली आणि कुलूप दिलं तर दिवसभर उघडणार नाही, दिवसभर उघडणार असे. बरं हे इतकी मजबूत आहेत
की तुम्ही याला कसलेही घाव घालून तोडूच शकत नाही. अशी बरीच कुलप आहेत आपल्याकडे. पण मग हे पण लॉकडच आहे, कधी अनलॉक नाही. नाही आहे, त्याची किल्ले आहे अच्छा. लोक करतात, आहे त्याचे किल्ले आहे, किल्ल्यांचे एक मिळालेले आहे. इनफॅक्ट माझ्याकडे एक हे आहे, कुऱ्हाड आहे. आता हे पण पंचधातूचं मटेरियल आहे. अर्थात आता जर बघितलं तर 2 धातूंना एकत्र करणं आता सुद्धा आपल्याला जमत नाही, पण त्यावेळी अशा पद्धतीतल्या बनवले आहेत. ह्याचा वापर खरं तर कुलप तोडण्यासाठीच केला जायचा. या म्हणजे पेटाऱ्या लुटीच्या वेळेला हे कुऱ्हाडी वापरल्या जायच्या, की पेटाऱ्यांच्या कड्या कुलप तोडणे एवढंच वजन नाही म्हणजे साध्या कुऱ्हाडीसारखं नाही. अशा कुऱ्हाडी पण आहेत माझ्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या. अर्थात कुऱ्हाडींचे बरेच प्रकार आहेत. आपण आता ही जी प्रचलित आहे ही कुऱ्हाड आपण बघतोय, ही कुऱ्हाड तर साधी कुऱ्हाड आहे, म्हणजे झाडं तोडायची लाकूड तोडायची कुऱ्हाड आहे. पण पूर्वीच्या ज्या वधाच्या कुऱ्हाडी असायच्या, ज्या आता साऊथला फार सापडतात, आपल्याकडे आहेत भरपूर, त्या गळ्याच्या आकाराच्याच असायच्या, अंतर्वक्र असायच्या. ह्या बाह्य वक्र आहेत, ह्या झाडं तोडायसाठी, पण त्या अंतर्वक्र असायच्या की त्याच्याकडून बरोबर गळाच तोडता येईल अशा पद्धतीच्या कुऱ्हाडी असायच्या त्या. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या कुऱ्हाडी असायच्या, त्यातल्या आहेत आपल्याकडे. आता हे आपण जे शस्त्र बघतोय सर, हे शस्त्र म्हणजे कसं आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत की तलवारी, पट्टे, आपण दानपट्टे म्हणतो किंवा जे काय असेल शस्त्र, ही वेगवेगळ्या कालखंडात म्हणजे महाराजांच्या आधी सुद्धा ही शस्त्र होती, असं काही नाही. अर्थात परजेचा किंवा मुल्लेरमुठीचा शोध महाराजांच्या कालखंडात लागला, ही एक गोष्ट आपल्याला अभिमानाची आहे. पण त्याच्यापेक्षा आपल्याला सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे की हे शस्त्र ज्याला जगानं सुद्धा गौरवलेलं आहे. इंग्रजांनी याला मराठा बुमरँग असं म्हटलेलं आहे. हाच तो विटा की जो आपल्याला सगळ्या ज्ञानशास्त्रांमध्ये मराठ्यांनी विकसित केलेलं आणि वापरलेलं सगळ्यात एकमेव शस्त्र म्हणजे विटा. हे विटा शस्त्र आहे. ह्याला सर काढणी म्हणतात. ती पाठीमागे काढणी आहे आणि ही काढणी आता त्यावेळेचे पुरावे असे सांगतात की 40 हात म्हणजे 40 मीटर झालं. अर्थात आता आपल्याला आख्यायिका आहेत माहित नाही, पण आमची मुलं आता जवळजवळ 10 हात सोडतात. हे शस्त्र सोडून परत खेचायचं असतं, म्हणून याला बुमरँग म्हटलं त्यांनी. सगळ्यात घातक शस्त्र वापरणारा पण समोरच्याला पण. हे लागून कधी गेलं कळतं, भोसकून परत हातात येतं. कारण भाला एकदा फेकला की तो आपल्याकडून जातो आणि त्याला पर्याय म्हणून मराठ्यांनी हे शस्त्र सोडतं. आपल्याला जे आता सांगितलं होतं की धनाजी संताजीने छावण्यांचे कळस, मुघली छावण्यांचे कळस कापून नेले, तर ते तिथं जाऊन कापून नेले. तर ऑलरेडी ते कापून ठेवले जायचे कोणीतरी सांगायचे, आणि यांनी जाता जाता घोड्यावरती टिपले जायचे, ते विट्याने टिपले जायचे. हा विटा त्याचा भेदकता प्रचंड आहे. त्याला हे पुढचं फळ आहे, हे कधी 3 दाती असायचं, 4 दाती असायचं, 2 दाती असायचं. आणि ही काढणी आहे, याला दोर असतो पाठीमागं. हे फार म्हणजे निष्णात लोक जे वापरतात, बॅलन्स वेपन आहे. त्याला प्रोपेलर असायचा, त्याला घुंगरं तोडा असायचा, चांदीचे सोन्याचे तोडे असायचे त्याला बसवलेले असायची, की त्याचा आवाज खळकन यावं, आता परत मागं येत आहे हे कळायला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला तसे प्रोपेलर आणि तोडे वगैरे बसवले येते. त्याला मागचा जो भाग आहे त्याला एडी म्हटलं जातं. ही एडी वेगळी बसवते आणि काठी म्हणजे लाकडी काठीतच हे बसवलं जायचं कंपल्सरी विटा. आणि मराठ्यांनी विकसित केलेलं आणि वापरलेलं, म्हणजे आता जर पन्हाळ्यावरती गेला आपल्या इथे तर शिवा काशीदांच्या हातामध्ये जे शस्त्र आहे त्याला विटा, तोच हा विटा. हे चालत्या घोड्यावरून वापरायचं, हे चालत्या घोड्यावरून वापरायचं. इनफॅक्ट बऱ्याच याच्यामध्ये लढ्यांमध्ये याचा वापर अगदी ह्याच्या वेळेला झालाय, चांगल्या वेळी उपयोग झाला त्याचा बरोबर. कारण शस्त्र संपल्यानंतर पर्याय नसेल तर शस्त्र हातात पाहिजे. आता आमची मुलं विटा फेकतात, म्हणजे आता इनफॅक्ट आम्ही आमच्या मुलींना पण विटा फेकायला शिकवतो. त्याच्यात टायमिंग फार महत्वाचे आहे. तेवढ्याच वेगाने येते आणि ते वेगाने अन्न, म्हणजे त्याला जर ती ओढायची टायमिंग आहे, एकदा स्टॅब ज्यावेळी होतं किंवा पुढे फेकलं जातं त्याचा डेड एंड झाल्यानंतर त्या अगदी सेकंदाच्या आपल्याला सेन्स जागे लागतात की आपल्याला ते खेचायचं आहे. त्याच्यात जरा जरी वेळ झाला तर ते उलट टोक करून आपल्याकडे येतं, त्यामुळे त्याला ते कॅच करणं फार अवघड असतं. अर्थात अशी विट्यांची फळं जुनी, आता हे आम्ही मुलांच्या प्रॅक्टिससाठी बनवलेलं आहे. माझ्याकडे अशी जवळ 100 जुनी फळं आहेत, जुन्या काळातली, शिवकालीन आहे, त्याच्या आधीचे म्हणजे आधीची नाहीत, नंतरची ती सगळी ती बरीच फळं आहेत आपल्याकडे. तशी काही फळं सोन्याचं काम आहे त्याच्यावरती, पंचधातूचं अशी जुनी सुद्धा आहे. मुळात भाल्यांचा नंतरचा प्रकार आहे हा, पण भाले सुद्धा आपल्याकडे आता आपल्याला दाखवले जातात की एकाच बाजूला त्याला टोक दाखवलं जातं, पण भाला तसा नाहीये. भाला पहिल्यापासून असा की भाल्याला दुहेरी दोन्ही बाजूलाच टोक असायची कंपल्सरी सुरुवातीपासून. असा कधी भालाच नव्हता की त्याला एकाच बाजूला
दोन्ही बाजूला टोक असायचं. त्याचं काय कारण होतं? दोन बाजूला दोन्ही बाजूने आपल्याला वापरता यावं कसाही पुढे मागे हा. कसंही. आणि भाला ऍक्च्युली जे आता मुलं काठी फिरवतात हा. हा भाल्याचा प्रकार आहे. हो हा भाला काठी म्हणजे काय सहजासहजी सापडणारं शस्त्र. प्रायमरी हो, हो. वेपन आपल्याला स्वतःच्या संरक्षणाची काठी सापडते म्हणून काठी. पण त्याला दोन्ही बाजूला टोकं लावल्यानंतर धातूची तो भाला झाला. हो हो आणि त्यानं तुम्ही स्वतःचं संरक्षण काय दुसरं आक्रमण करू शकताय. आणि एका बाजूने नाही दोन्ही बाजूने तुम्ही त्यांना लढू शकता. त्यामुळे भाल्याला कंपल्सरी दोन्ही बाजूला फक्त एकच असायची की दोन वेगवेगळ्या प्रकारची टोकं असायची. अच्छा. एका बाजूला रुंद पाता असायचा आणि एका बाजूला निमुळत पाता असायचा. हा. अशा कंपल्सरी सगळ्या भाल्यांना असायचं दोन भाल्या. आणि मुळात भाल्याचा शोध हा कशावरून लागलाय की जो प्रत्येक राजाचं किंवा प्रत्येक युद्धाचं जे ध्वज असायचा त्या ध्वजाला वरती टोक हे भाल्याचंच असायचं. हा. आणि तेच भाले म्हणून वापरले जायचे नंतर. Right. कंपल्सरी त्याला फळच लावलेलं असायचं. ध्वजाला कुठलाही ध्वज असा नसायचा की नुसता झेंडा आणि हा, हा. संपलं नाही. त्याला वरती कंपल्सरी त्याला ते धातूचं फळ असायचं प्रत्येक ध्वजाला. आता याचं तुम्ही प्रशिक्षण पण देता हो हो. मुलांना आणि काही वर्षातून एक शिबिर पण घेता. आता मी जवळजवळ मला माझ्या वडिलांच्याकडून वारसा मिळाला. आम्ही शिबिर घेतोय गेली 25-30 वर्ष पूर्ण मोफत घेतो. त्याच्यामध्ये हॉर्स रायडिंग, मग रायफल शूटिंग, जुडो, कराटे, जिम्नॅस्टिक याबरोबर आमचे जे सगळे मैदानी खेळ आहेत, मग तलवारबाजी असेल, दांडपट्टा असेल, लाठी काठी असेल, हे सगळे खेळ आपण मोफत घेतो. दरवर्षी मे महिन्यात आपण 1 तारीख ते 25 तारीख हा त्याच्यामध्ये मग जंगल भ्रमंती हे सगळं मुलांना. आमचा त्याच्यामागचा उद्देश असा आहे की येणाऱ्या पिढीला इतिहास कळावा. इतिहासातला पराक्रम त्यांना कळाला तर ते कुठेतरी पुढे जाऊन पराक्रम करतात. अर्थात लढाई आता शस्त्रांची नाही, आता शास्त्राची लढाई आहे. पण हे सुद्धा फार तितकंच महत्वाचं आहे म्हणून शिबिर घेतो. आणि रोज आपण शिकवतो म्हणजे रोजचा सराव चालतो आपल्याकडे याचा. पण तो सराव इथं आम्ही आखाड्यात घेतो आणि तो निशुल्क घेतो आम्ही आमच्या आखाड्यात. आणि त्याच्यासाठी कसले शुल्क आकारत नाही, निशुल्क घेतो आम्ही. किती मुलं अशी तयार केली? शेवटी ही परंपरा आहे, हाच वारसा आहे. सर आता गेल्या 25 वर्षात तरी साधारण 10,000 एक मुलं माझ्याकडून शिकून गेलेले. आणि रोजच्या सरावाला एक साधारण 50 विद्यार्थी रोज असतात सरावाला. शिबिरामध्ये कसं यासाठी पण मग बेसिक शरीरासाठी काय व्यायाम तुम्ही करून घेता? सर व्यायामासाठी आम्ही पहिल्या मुलांच्या खाद्यावरती लक्ष देतो. म्हणजे त्याच्यासाठी फास्ट फूड आम्ही टाळायला लावतो मुलांना. आणि प्रोटीन असणारे किंवा शरीराला जे पोषक पूरक आहेत आपल्या भौगोलिक वातावरणानुसार ते आम्ही म्हणजे आम्ही साधारण भाषेत सांगतो की आम्ही त्याला जिमचं डाएट सांगत नाही. त्याला मुलांनी गुळ शेंगदाणे खायला पाहिजे. आमचं पहिल्यापासून तसं गुळ शेंगदाणे खाणं गरजेचं आहे. कारण शरीरात लोहाची क्षमता जास्त पाहिजे आणि चिवटपणा पाहिजे. मग पाण्याचं जास्त पाणी पिण्यावर पाहिजे. हा मीठ सुद्धा सांगतो आम्ही. मीठ ज्यांना खायचं नाही त्यांना मग अंडी सांगतो किंवा मग उकडलेले कडधान्य वगैरे त्याला पर्याय आम्ही देतो त्याला. आणि या खाण्यानंतर मग तुमची शारीरिक क्षमता आम्ही अशी अचानक पडताळणी करत नाही तर ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाते. तुम्ही जसं इथं येता आखाड्यात येता तर त्यानंतर तुमची क्षमता सुरुवातीलाच कळते की पहिल्या दिवशी आमचा पहिला नियम असतो की पहिल्या दिवशी फक्त उभं राहायचं. तर तुम्ही बघत किती वेळ उभं राहता, तुमचे किती विचलितपणा आणि किती अट्रॅक्शन राहतात त्याच्यात आम्ही त्याच्यावर कळतो की हा विद्यार्थी किती नियमित राहणार आहे आणि किती प्रगती करणार आहे. मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे असतं की फक्त आम्ही त्याला काठी घेऊन उभं करतो. मग त्याला किती वेळाने घाम येतो, तो किती वेळाने थांबतो, ती पोच किती वेळाने सोडतो याच्यावरती आम्हाला कळतं. मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू त्याचे स्टॅमिना वाढवून जातो. आमच्याकडे एक म्हण आहे की म्हणजे पद्धत आहे प्रचलित, काठी फिरवताना ज्याच्या हाताला फोड येतील तोच खरा खेळाडू होईल. अन्यथा तो जो हात सावरून खेळेल तो पक्का खेळाडू नाही होणार. हाताला फोड येणं गरजेचं असतं. इतक्या येण्यात ताकदीने करावं लागतं सुरुवातीला. बरोबर, अशा पद्धतीने होतं. सर खूप धन्यवाद, तुम्ही हे आम्हाला सांगितलं ते. कारण शेवटी जसं सर म्हणाले की हाताला फोड आल्याशिवाय परंपरा पण ही जपली जाणार नाही. हा महाराष्ट्राचा, मराठ्यांचा हा वारसा आहे आणि तो तळहाताच्या फोडासारखाच आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा हा जपून ठेवायचा आहे. धन्यवाद सर, खूप धन्यवाद सर. मला हा इतिहास तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करताय यात मी तुमच्या चॅनलचा आणि तुमच्या सगळ्यांचा आभार आहे. धन्यवाद सर. जय शिवाजी. जय शिवाजी.